दर्शकांनो, अकोला शहरामध्ये अत्यंत खराब रस्ते, पाण्याच्या असुविधा असे कित्येक प्रश्न आहेत आणि त्यातही सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अकोला मार्ग. या व्यतिरिक्त सुद्धा आता कृत्रिम बियाणांचा तुटवडा असे कित्येक प्रश्न रोज आपल्याला सातत्याने भेडसावत असतात, पण यासाठी आवाज मात्र कोणीच उचलत नाही. अशा वेळेला रविराज मोरे आज उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचे मुद्दे काय आहेत ते जाणून घेणार आहोत. रवी सर, नेमका कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही आज उपोषणाला बसलेले आहात? नमस्कार, मी रविराज मोरे. अकोला रस्ता मागील 10 वर्षापासून प्रलंबित आहे. राज्यातीलच नव्हे, संपूर्ण देशातील एकही रस्ता आजपर्यंत एवढा प्रलंबित नसेल कदाचित, परंतु आमचा अकोला रस्ता हा 10 वर्षापासून संपूर्ण प्रलंबित आहे. अनेक अपघात झालेले आहेत, 20-22 लोकांचे जीव गेलेले आहेत, त्यांचे परिवार रस्त्यावर आले आहेत, पण त्याबद्दल कोणीही लोकप्रतिनिधी किंवा कोणीच अधिकारी बोलायला तयार नाही. मी त्याचा पाठपुरा खूप केला 2 वर्षापासून. अकोला BNC मध्ये गेलो, ते म्हणतात आमच्याकडे नाही. अमरावतीला गेलो, कत्थलकर साहेब म्हणून आहेत नॅशनल हायवे अथॉरिटी, त्यांच्याकडे गेलो, ते म्हणतात मला बोलण्याचा अधिकार नाही. मग या 10 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे, याचं उत्तर कोणाकडून घ्यायचं हा प्रश्न आहे. दुसरं असं की शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळेला बियाणे मिळत नाही, खते मिळत नाही, रासायनिक खतेचा तुटवडा निर्माण करतात, कृत्रिम तुटवडा निर्माण करतात. जास्त पैसे दिल्यास बियाणे अवेलेबल होते, खते पण अवेलेबल होतात. त्यामुळे या सर्व बाबीला आम्ही कंटाळून, अकोला जिल्हा सगळे आम्ही कंटाळलेलो आहोत. पण सहनशक्ती माझी संपलेली आहे आणि अकोटकरांच्या सहनशक्तीची मी कमाल समजतो. आजपर्यंत कोणी हा प्रश्न कोणा लोकप्रतिनिधीला विचारला नाही. फोडाफोडीच्या राजकारणात सगळे राजकारणी, सगळे राजकीय व्यक्ती दंग झालेले आहेत, बेधुंद आहेत. त्यामुळे यांना जागे करण्यासाठी जनसामान्यांचा आवाज म्हणून मी पुढाकार घेत आज जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या ठिकाणी या माझ्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेला आहे, आमरण उपोषणाला बसलेला आहे. व माझ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी इथून हटणार नाही, उठणार नाही. तर हे होते रविराज मोरे. असे कित्येक आवाज इथून पुढे कदाचित आपल्याला ऐकायला येतील. लोकांचा एक आक्रोश आता लोकांमध्ये वाढत चाललेला आहे. नेमकं लोकप्रतिनिधी काय करत आहेत ही विचारण्याची आता वेळ आलेली आहे. अधिक बातम्यांसाठी बघत राहा दैनिक अजिंक्य भारत.